मेरे प्यारे विद्यार्थियों, हम इस वीडियो में वो इस स्वर अलग अलग व्यंजनों से मिलने से जो भराकड़ी मिलता है, उन भराकड़ियों से आरंभ होने वाले इन शब्दों को पढ़ने का कोशिश करेंगे। ठीक है बच्चों, ಈ ಓನ ಸ್ವರ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯಂಜನಗಳ ಜೊತೆ ಸೇರಿದಾಗ ಏನು ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳು ದೊರೀತವೆ, ಆ ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳಿಂದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಈ ಪದಗಳನ್ನು ಓದುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಮಾಡೋಣ. ಸರಿನಾ ಮಕ್ಕಳೇ? ओके, शुरू मारना। देखो ये कौन सा व्यंजनाक्षर है? ये तो माँ है। माँ से कौन सा स्वर का मात्रा मिल रहा है? एस ओ मिल रहा है। माँ प्लस ओ, एस मो। तो पहला अक्षर तो मकौत्वा दीर्घ मो। दूसरा अक्षर कौन सा है बच्चों? ये तो रा है। अब इस शब्द पढ़ेंगे। सो अंतिम अक्षर पूर्ण व्यंजनाक्षर है, अर्धाक्षर के रूप में पढ़ो। मो रा जोड़कर पढ़े तो मोर। कैसे पढ़ोगे? मोर। मोर का मतलब क्या है? यह चित्र में है ना, यही मोर है। ये क्या है? हाँ हाँ, ये तो हमारा राष्ट्रीय पक्षी है। कौन सा है? हाँ, नविलु। ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಪಕ್ಷಿ ನವಿಲು. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ನವಿಲು ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ನವಿಲು, ಇದು ಗಂಡು ನವಿಲ ಹೆಣ್ಣು ನವಿಲ? ಯಾವುದು? ಹಾಂ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಗಂಡು ನವಿಲು. ಹೇಗೆ ಹೇಳ್ಬೋದು ನಾವು? ಹಾಂ, ಗಂಡು ನವಿಲುಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಈ ರೀತಿ ಉದ್ದನೆಯ ಗರಿಗಳಿರ್ತವೆ. ಗಂಡು ನವಿಲುಗಳು ಮಾತ್ರ ನಾಟ್ಯ ಮಾಡ್ತವೆ, ನೃತ್ಯ ಮಾಡ್ತವೆ. ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದಿರಿ? ಎಸ್ ಮಕ್ಕಳೇ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಲ್ಲ. ಹೌದು, ತನ್ನ ನಾಟ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದಂಥ ಪಕ್ಷಿ ಅಂದರೆ ಈ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಿ ನವಿಲು. अब हम दूसरा शब्द पढ़ेंगे। ये तो कौन सा व्यंजनाक्षर है? वो तो ता है। ता कौन सा स्वर की मात्रा से मिल रहा है? यस, त प्लस ओ। तु प्लस ओ, ताकोत्वा दीर्घ तो। सो पहला अक्षर, ಮೊದಲನೇ अक्षर ताकोत्वा दीर्घ तो। दूसरा अक्षर कौन सा है? वो तो ताकिली ता है। अब हम जोड़कर पढ़ेंगे। तो ता जोड़कर पढ़ो। तो ता जोड़कर पढ़े तो तोता। कैसे पढ़ोगे? तोता। और एक बार पढ़ो, इनमें ओदी। तोता। तोता का मतलब? हाँ, तोता का मतलब है जो यहाँ चित्र में है, यही तोता है। ये क्या है? पहचानो, गुर्सी इदेनु अंतೇಳಿ? यस, ये तो गिली। गिली हम हिंदी में तोता कहते हैं। तोता का मतलब है गिली। ठीक है बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे। देखो, अगला शब्द का पहला व्यंजनाक्षर कौन सा है? ये तो गा है। कौन सी स्वर की मात्रा से मिल रहा है? ये तो ओ की मात्रा है। ठीक है, घ प्लस ओ, गा कोत्वा दीर्घ गो। ये दूसरा अक्षर कौन सा है? दूसरा अक्षर तो भी है। अब जोड़कर पढ़ेंगे। गो भी जोड़कर पढ़े तो गोभी। कैसे पढ़ोगे? गोभी। और एक बार पढ़ो, गोभी। गोभी का मतलब है, चित्र में जो है यही गोभी है। ये क्या है बच्चों? क्या है वो? एस, वो तो ಹೂಕೋಸು. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಂತೀವಿ ಹೂಕೋಸು. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪದ ಗೋಬಿನ ಎಲ್ಲಾದರೂ ಕೇಳಿದ್ದೀರಾ ನೀವು? ಎಲ್ಲಿ ಕೇಳಿದಿರಿ? ಗೋಬಿ ಮಂಚೂರಿ ಅನ್ನೋ ತಿಂಡಿ ಹೆಸರಲ್ವಾ ಅದು? ಎಸ್, ಯಾಕೆ ಆ ತಿಂಡಿಗೆ ಹೆಸರು ಬಂತು ಗೋಬಿ ಮಂಚೂರಿ ಅಂತ? ಎಸ್, ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ತಿಂಡಿ ತಯಾರಿಸೋಕ್ಕೆ ಈ ಹೂಕೋಸನ್ನೇ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ರು ಹಿಂದೆ. ಆಯಿತಾ? ಈಗಲೂ ಕೂಡ ಬಳಸ್ತಾರೆ, ಹೂಕೋಸನ್ನು ಬಳಸ್ತಾರೆ. ಈ ಹೂಕೋಸಿಗೆ ಹಲವು ಮಸಾಲೆಗಳನ್ನ ಹಾಕಿ ತಯಾರಿಸುವಂಥ ಪದಾರ್ಥ. ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಗೋಬಿ ಮಂಚೂರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಆದರೆ ಈ ಗೋಬಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಹುಳುಗಳು ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲೆಕೋಸನ್ನು ಕೂಡ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೂಕೋಸಿನ ಬದಲಾಗಿ ಎಲೆಕೋಸನ್ನು ಕೂಡ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೆ. ಎಲೆಕೋಸನ್ನು ಕೂಡ ಬಳಸಿ ಈ ಒಂದು ಗೋಬಿ ಮಂಚೂರಿಯನ್ನು ತಯಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ ಮಕ್ಕಳೇ. ओके, अब हम अगला शब्द पढ़ेंगे। ओके, अगला शब्द का पहला व्यंजनाक्षर कौन सा है? एस, वो तो माँ है। कौन सी स्वर से मिल रहा है? ओ। माँ प्लस ओ, मकोत्वा दीर्घ मो। तो पहला अक्षर तो मकोत्वा दीर्घ मो है। दूसरा अक्षर कौन सा है विद्यार्थियों? वो तो ती, तगुण सुंदीर्घ ती है। अब हम जोड़कर पढ़ेंगे। मोती। जोड़कर पढ़ो, मोती। और एक बार पढ़ो, मोती। कैसे पढ़ना है? मोती। मोती का मतलब क्या है विद्यार्थियों? देखो, यहाँ चित्र में जो है ना, यही मोती है। यह मोती से बना हुआ है। यहाँ ಈ ಮಣಿಗಳಿದಾವಲ್ಲ, ಅವುಗಳೇ ಮೋತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಏನು ಆ ಮಣಿಗಳು? ಎಂಥ ಮಣಿಗಳು? ಎಸ್,
ಮುತ್ತುಗಳು. ಮೋತಿ ಅಂದರೆ ಮುತ್ತುಗಳು, ಕಡಲಲ್ಲಿ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ಮುತ್ತುಗಳು. ಮುತ್ತುಗಳಿಗೆ ನಾವು ಮೋತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನೋಡಿದಿರ ಇಲ್ವಾ? ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗಂತೂ ತುಂಬ ಇಷ್ಟ, ತುಂಬ ಚಿರಪರಿಚಿತ ಆ ಮುತ್ತುಗಳು, ಹೌದಲ್ಲ? ಹೌದು ಮಕ್ಕಳೇ, ಮುತ್ತು ಅಂದರೆ ಮೋತಿ ಅಂದರೆ ಮುತ್ತುಗಳು. ಈ ಮಣಿಗಳೇನಿದ್ದಾವೆ ಸರದಲ್ಲಿ ಜೋಡಿಸ್ತಿದಾರಲ್ಲ, ಅವು ದುಂಡನೆ ಬಿಳಿ ಏನಿದ್ದಾವೆ ಅವುಗಳೇ ನಾವು ಮುತ್ತುಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಿಂದಿ ಮೇ ಮೋತಿ कहते हैं. ठीक है बच्चों, अब हम नीचे दिए गए इन शब्दों को भी ಕೆಳಗಡೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಈ ಪದಗಳನ್ನು ಕೂಡ ಓದುವಂತಹ और उनका अर्थ जानने का कोशिश करेंगे. ठीक है, ओके. पहला शब्द देखो, उसका पहला अक्षर कौन सा है? एस लाकोत्वा दीर्घ लो है. लाकोत्वा दीर्घ लो है. दूसरा अक्षर कौन सा है? वो तो दूसरा अक्षर तो गा है. पूर्ण व्यंजनाक्षर है, अर्धाक्षर होगी. लो ग जोड़कर पढ़ो, लोग. कैसे पढ़ोगे? लोग. और एक बार पढ़ो, लोग. लोग का मतलब क्या है? लोग का मतलब है जनरू. जनರಿಗೆ हम हिंदी में लोग कहते हैं. ठीक है बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर, ये पहला अक्षर कौन सा है? ये पहला अक्षर ठीक से देखो, ये तो महाप्राणाक्षर छो है. चकोत्वा दीर्घ छो. दूसरा अक्षर कौन सा है बच्चों? दूसरा अक्षर ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ वो तो टकिली टा है. दूसरा अक्षर तो टकिली टा है. अब उन दोनों अक्षरों को जोड़कर पढ़ो, छोटा. जोड़कर पढ़े तो छोटा. कैसे पढ़ोगे? छोटा. और एक बार पढ़ो, छोटा. छोटा का मतलब छोटा का मतलब है ಚಿಕ್ಕದು ಅಂತ, ಸಣ್ಣದು ಅಂತ. छोटा का तो सो ಚಿಕ್ಕದು. सो उसको विलोम शब्द क्या है? छोटा बड़ा. आಯ್ತಾ? ತುಂಬ ದೊಡ್ಡದಿದ್ರೆ बड़ा ಅಂತೀವಿ, ಪುಟ್ಟ ಇದ್ದರೆ ಚಿಕ್ಕದಿದ್ರೆ छोटा ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ठीक है बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. ओके, सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? तो पहला अक्षर तो लाकोत्वा दीर्घ लो है. दूसरा अक्षर कौन सा है बच्चों? दूसरा अक्षर तो महाप्राण भागुण सुंदरगा बी. लो भी. जोड़कर पढ़ो, लो भी. कैसे पढ़ोगे? लो भी. और एक बार पढ़ो, लो भी. लोभी का मतलब है जिसका ज़्यादा लोभ हो. ಯಾರಿಗೆ ಆಸೆ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೋ, ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತುಂಬ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ತಾರಲ್ಲ, ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಣವನ್ನು ಉಳಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಏನಂತಾರೆ ಅವರಿಗೆ? ಹೌದು, ಜಿಪುಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. उसको हम हिंदी में लोभी कहते हैं. ठीक है बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? पहला अक्षर तो राकोत्वा दीर्घ रो है. दूसरा अक्षर कौन सा है? ಎರಡನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದದು? टागुन सुंदरगा टी है. जोड़कर पढ़ेंगे, रो टी. रोटी. कैसे पढ़ोगे? रोटी. और एक बार पढ़ो, रोटी. रोटी का मतलब क्या है? हाँ, इसको कन्नड़ में भी उपयोग किया जाता है. रोटी का मतलब ಹೌದು, ರೊಟ್ಟಿ. ಬರೀ ರೊಟ್ಟಿ ಅಂತ ಅನ್ನೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಆಹಾರ ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಕೂಡ ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, ರೋಟಿ ಅಂದರೆ ಬರೀ ರೊಟ್ಟಿ ಅಂತಲ್ಲ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಆಹಾರ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೂಡ ಈ ಪದ ಹೊಂದಿದೆ. ಓಕೆ, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. ओके, सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? हाँ विद्यार्थियों, वो तो गाकोत्वा दीर्घ गो है. दूसरा अक्षर कौन सा है? वो तो ला है. अब हम जोड़कर पढ़ेंगे. हाँ, पूर्ण अक्षर है, अर्धाक्षर होगी. गो ला. जोड़कर पढ़ो, गोल. कैसे पढ़ोगे? गोल. और एक बार पढ़ो, गोल. गोल का मतलब क्या है? गोल का मतलब है गोलाकारा. जो हमारा धरती, हमारे भूमि है ना, उस शेप को हम गोल कहते हैं. ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಇರೋ ಆಕಾರ ಯಾವುದು? गोलाकार. हाँ, ಇದಕ್ಕೆ हम हिंदी में गोल कहते हैं, गोलाकार कहते हैं. ठीक है बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ने की कोशिश करेंगे. ओके, देखो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? एस राकोत्वा दीर्घ रो. दूसरा अक्षर कौन सा है? वो तो का है. जोड़कर पढ़ेंगे. पूर्ण व्यंजनाक्षर है, अर्धाक्षर होगी. रो का. जोड़कर पढ़ो, रोक. कैसे पढ़ोगे? रोक. और एक बार पढ़ो, रोक. रोक का मतलब क्या है बच्चों?
रोक का मतलब है ತಡಿ, ನಿಯಂತ್ರಿಸು ಆಯಿತಾ, ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡು, ತಡೆ ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಆ ಪದ ಹೊಂದಿದೆ. ओके, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? ये तो साकोत्वा दीर्घ सो है. ठीक है. दूसरा अक्षर कौन सा है? वो तो छा है. जोड़कर पढ़ेंगे. पूर्ण व्यंजनाक्षर है, अर्धाक्षर आगोदी. सो छा जोड़कर पढ़ो. सोच. कैसे पढ़ोगे? सोच. और एक बार पढ़ो. सोच. सोच का मतलब है सोच का मतलब है ಯೋಚಿಸು, ಯೋಚನೆ ಮಾಡು ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. सोचना का मतलब है योचिसु, चिंतिसु ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? वो तो महाप्राण धाकोत्व दीर्घ दो है. दूसरा अक्षर कौन सा है? दूसरा अक्षर तो तागुण सुंदीर्घ ती है. जोड़कर पढ़ेंगे. दो ती. जोड़कर पढ़ो. धोती. और एक बार पढ़ो. धोती. धोती का मतलब धोती का मतलब है पंचे. धोती का मतलब है पंचे. पंचे ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ. धोती का मतलब है पंचे. अब हम अगला शब्द पढ़ेंगे. ओके, सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? पहला अक्षर तो भाकोत्वा दीर्घ भो है. दूसरा अक्षर कौन सा है? वो तो जा है. तीसरा अक्षर कौन सा है? वो तो ना है. सो पूर्ण व्यंजनाक्षर है, अर्धाक्षर ओदी ओदोಣ. भो जा न. जोड़कर पढ़ो. भोजन. और एक बार पढ़ो. भोजन. भोजन का मतलब है, कन्नड़ में भी इस शब्द का हम उपयोग करते हैं. भोजन कहे तो हाँ, भोजन करना तो खाना खाना, ಊಟ ಅಂತ. भोजन का मतलब है ಊಟ ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? यस, ये तो अल्पा प्राणाक्षर है, बाकोत्वा दीर्घ बो. दूसरा अक्षर कौन सा है? ये तो तागे तलकट्टू ता है. और तीसरा अक्षर कौन सा है? वो तो ला है. जोड़कर पढ़ेंगे. पूर्ण व्यंजनाक्षर है, अर्धाक्षर होगी. बो ता ला. जोड़कर पढ़े तो बोतल. कैसे पढ़ोगे? बोतल. और एक बार पढ़ो. बोतल. बोतल का मतलब है बॉटल. बोतल का मतलब है बॉटल. बॉटल के हम हिंदी में बोतल कहते हैं बच्चों. ಬಾಟಲ್ ಅಥವಾ ಅಂಥದ್ದು ಬಾಟ್ಲ್ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಬಾಟಲಿ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? हाँ, पहला अक्षर तो टाकोत्वा दीर्घ टो है. दूसरा अक्षर कौन सा है? ये तो का है. और तीसरा अक्षर कौन सा है बच्चों? वो तो रागुण सुंदीर्घ री है. अब हम इस शब्द को जोड़कर पढ़ेंगे. टो का री. जोड़कर पढ़ो. ठोकरी. कैसे पढ़ोगे? ठोकरी. ठोकरी का मतलब ठोकरी का मतलब है ಬುಟ್ಟಿ. ಆಯಿತಾ, ನಮ್ಮ ರೈತರು ತಾನು ಬೆಳೆದಂಥ ಬೆಳೆಗಳನ್ನ ತುಂಬೋದಕ್ಕೆ, ಮಣ್ಣು ಕಲ್ಲುಗಳನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ತುಂಬೋದಕ್ಕೆ ಬಳಸ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಮರದ ಬುಟ್ಟಿಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ, ಬಿದಿರಿನ ಬುಟ್ಟಿಗಳು, ಉಸ್ಕೋ ಹಮ್ कहते हैं ಟೋಕರಿ. ಆದರೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಬಿದಿರಿನ ಜಾಗವನ್ನು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಆಕ್ರಮಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಹೌದಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ? ಓಕೆ, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? वो एस पाकोत्वा दीर्घ पो है. दूसरा अक्षर कौन सा है? वो तो टा है. और तीसरा अक्षर कौन सा है? ಯಾವುದದು? ಹೌದು ಮಕ್ಕಳೇ, लागू सुंदीर्घ ली है. जोड़कर पढ़ेंगे. जोड़कर पढ़ो. पो टा ली. जोड़कर पढ़े तो पोटली. और एक बार पढ़ो. पोटली. पोटली का मतलब है ಏನು? पोटली का मतलब हाँ, पोटली का मतलब है ಗಂಟು ಮೂಟೆ. ಕೇಳಿದಿರಿ ಪದ ನೀವು? ಗಂಟು ಮೂಟೆ ಕಟ್ಟು ಅಂತಾರೆ. ಏನಂಗೆ ಗಂಟು ಮೂಟೆ ಕಟ್ಟೋದು ಅಂದರೆ? ಹಾಂ, ಗಂಟು ಮೂಟೆ ಕಟ್ಟು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಸೇರಿದ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿ ಇಡೋದು ಅಂತ. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾವು ಯಾವುದೋ ಬಾಡಿಗೆ ಮನೇಲಿ ಇರ್ತೀವಿ, ಮನೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಗಿರೋ ಪಾತ್ರೆ, ಪಳಗ, ಬಟ್ಟೆ, ಬರೆ ಎಲ್ಲದನ್ನೂ ಗಂಟು ಕಟ್ಟಿ ಚೀಲಕ್ಕೆ ತುಂಬ ಎತ್ತಿಡ್ತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಗಂಟು ಮುಟ್ಟೆ ಕಟ್ಕೊಂಡು ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅಂದರೆ ತನಗೆ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥದ್ದು. ಓಕೆ, हाँ ओके बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. सो अगला शब्द का पहला अक्षर है, कौन सा है वो पहला अक्षर? देखो इस शब्द में पहला अक्षर कौन सा है? एस ओ है. दूसरा अक्षर कौन सा है बच्चों? वो तो
खा है। और तीसरा अक्षर कौन सा है? लागुण सुंदीर्घ ली है। जोड़कर पढ़ेंगे ओ खा ली, जोड़कर पढ़ो ओखली। ओखली कहे तो ಓಕಲಿ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು ಅನಿಸುತ್ತೆ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಮ್ಮ ಸಾಂಬಾರು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಆಯಿತಾ, ಕಾಯಿ ಇರ್ಬೋದು, ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಇರ್ಬೋದು, ಮೆಣಸಿನ್ಕಾಯಿ, ಜೀರಿಗೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಒಂದು ಕಲ್ಲಲ್ಲಿ ಹಾಕಿ ರುಬ್ತಾರೆ. ಗುಂಡಿ ಹಂಗಿರುತ್ತೆ ಕಲ್ಲು, ಆ ಕಲ್ಲೊಳಿಕೆ ಇನ್ನೊಂದು ಕಲ್ಲನ್ನ ಹಾಕಿಗೆ ರುಬ್ತಾರೆ. ನೆನಪಿದೆಯಾ ನಿಮಗೆ? ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ ಓಕಲಿ. ಏನಂತಾರೆ ಅದಕ್ಕೆ? ಹೌದು, ರುಬ್ಬುವ ಕಲ್ಲು, ಒಳಕಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೌದಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿದೆಯಾ? ಇದೆ ಅಲ್ಲ. ಆದರೆ ತುಂಬ ಮನೆಗಳಲ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅದರ ಜಾಗವನ್ನು ಯಾರು ಆಕ್ರಮಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಹೌದು, ಮಿಕ್ಸಿ ಆಕ್ರಮಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಎಷ್ಟೋ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಈ ಒಳಕಲ್ಲು ಅನ್ನೋದು ಕಣ್ಮರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಮಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಎಸ್ ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ಮುಂದಿನ ಪದವನ್ನು ಓದೋಣಂತೆ. ಮುಂದಿನ ಪದದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಏನದು? ಅದು ಕೂಡ ಓ. दूसरा अक्षर कौन सा है? महाप्राणाक्षर ढ। तीसरा अक्षर कौन सा है? ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದದು? ಹೌದು, ನಾಗುಣ ಸುಂದೀರ್ಘ ನೀ है। जोड़कर पढ़ेंगे, ओदी जोड़सी ओ ढा नी, जोड़कर पढ़े तो ओढ़नी। कैसे पढ़ोगे? ओढ़नी। ओढ़नी कहे तो ಎಸ್, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹಾಕೊಳ್ಳುವಂಥ ಮೇಲಿನ ಹೊದಕ್ಕೆ ದುಪಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ, ಎಸ್, ಅದಕ್ಕೆ हम हिंदी में ओढ़नी कहते हैं। ठीक है बच्चों? अब अगला शब्द पढ़ेंगे। सो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? महाप्राण ढकोत्वा दीर्घ ढो। दूसरा अक्षर वो तो ला है। तीसरा अक्षर वो तो का है। सो अर्धाक्षर के रूप में पढ़ो ढो ला का। जोड़कर पढ़े तो ढोलक। कैसे पढ़ोगे? ढोलक। ढोलक का मतलब है, ढोलक का मतलब है ಡೋಲು. ಏನು ಶುಭ ಸಮಾರಂಭಗಳಲ್ಲಿ ಬಡಿಯಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರಲ್ಲ, ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಸಂಗೀತ ವಾದ್ಯಗಳಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಡೋಲು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ हम हिंदी में ढोलक कहते हैं। ठीक है? अब हम अगला शब्द पढ़ेंगे। ओके, अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? माकोत्वा दीर्घ मो। दूसरा अक्षर तो रा है। तीसरा अक्षर तो नागुण सुंदीर्घ नी है। जोड़कर पढ़ेंगे मो रा नी, मोरनी। कैसे पढ़ोगे? मोरनी। और एक बार पढ़ो मोरनी। सो मोरनी का मतलब है, मोर का मतलब देखो, मोर का मतलब ನವಿಲು, ಹೌದಾ? ಮೋರ್ನಿ का मतलब वो भी ನವಿಲು है, ಆದರೆ ಹೆಣ್ಣು ನವಿಲು. ಆಯಿತಾ? ಗಂಡು ನವಿಲಿಗೆ ನಾವು ಮೋರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹೆಣ್ಣು ನವಿಲಿಗೆ ಮೋರ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು ಗಂಡನ್ನು ಸೂಚಿಸೋ ಶಬ್ದ, ಪುಲ್ಲಿಂಗ ಶಬ್ದ. ಇದು ಹೆಣ್ಣನ್ನು सूचिसो शब्द स्त्रीलिंग शब्द। ओके बच्चों, हम इस वीडियो में वो इस स्वर अलग अलग व्यंजनों से मिलने से जो बरकड़ी मिलता है, उनसे आरंभ होने वाले इन शब्दों को पढ़े हैं। इसको आप 2-3 बार इस वीडियो के साथ साथ आप भी पढ़ो ಆಯಿತಾ? ಈ ವಿಡಿಯೋ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತ ಕೆಲಸ ನೀವು ಕೂಡ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಓದಿ, ನಂತರ ವಿಡಿಯೋ ಆಫ್ ಮಾಡಿ ನೀವೇ ಮತ್ತೆ ಪುನಃ 1-2 ಬಾರಿ ಓದಿ. ನೀವು ಎಷ್ಟು ಪುನರಾವರ್ತನೆ ಮಾಡ್ತೀರೋ ಅಷ್ಟು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ದ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮೇಕ್ಸ್ ದ ಮ್ಯಾನ್ ಪರ್ಫೆಕ್ಟ್. ಸೊ ನೀವು ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯನ್ನು ವೇಗವಾಗಿ ಓದೋದನ್ನು ಬರೆಯೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು, ಭಾಷೆನ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಅಂದರೆ ನೀವು ಹೆಚ್ಚು ರಿವಿಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದನ್ನು ಹೆಚ್ಚು ರಿವಿಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೆ ಹೆಚ್ಚು ರಿವಿಷನ್ ಮಾಡಿದಷ್ಟು ಭಾಷೆನ ವೇಗವಾಗಿ ಓದೋದನ್ನು ಕಲಿತೀರಿ, ಹಾಗೆ ಮಾತಾಡೋದನ್ನು ಕಲಿತೀರಿ. ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ರಿವಿಷನ್ ಮಾಡಿ, ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಬಾರಿ ಓದಿ. ಓಕೆ, ನೀವು ಓದ್ತೀರಾ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ ನನಗಿದೆ. ಸೊ ಮುಂದಿನ ವೀಡಿಯೋದಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಬಾಯ್.